नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालयाकडे एक महत्वाची जाहिरात आली 3 वेगवेगळ्या पदांसाठी. फॉर्म भरत असताना मात्र एक महत्वाचा मुद्दा आहे संगणक अर्हता MSID सर्टिफिकेट. इथे फॉर्म भरताना प्रत्येक कॅन्डिडेटला संगणक अर्हतेबद्दलची माहितीही भरावी लागते आणि डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावं लागतं. इथून पाठीमागच्या TCS IBPSच्या जर तुम्ही एक्झाम बघितल्या तर काही एक्झामला नक्कीच यामध्ये सवलत आणि सूट दिली, पण इथे सवलत असून सुद्धा लाभ घेता येत नाही. नेमका काय मुद्दा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नंतर काय करायचं, याला उपाय काय ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. इग्नाइट अकॅडमी नेहमीच तुम्हाला मदत करत आलेली आणि मार्गदर्शन सुद्धा करत आली. त्याचाच एक भाग म्हणून इग्नाइट अकॅडमीकडनं या कोर्ससाठी किंवा ह्या एक्झामसाठी सर्वसमावेशक सरळ सेवा बॅच आपण चालू केली. ह्या बॅचमध्ये तुम्हाला हा सिलेबस बघायला मिळेल. प्लस यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जे तुम्हाला सिलेबस त्याने दिलाय तो म्हणजे कामगार विभाग भरती संदर्भातले कायदे, त्याला आपण कर्मवीर कायदे बॅच म्हणून ही बॅच पण चालू केली. ह्या बॅचमध्ये हे फीचर्स आहे आणि ह्या बॅचेस तुम्हाला 25% ऑफ पण असणार आहे. सो अधिक माहितीसाठी खालील नंबरवरती कॉल करू शकता किंवा ऍप डाउनलोड करून लगेच बॅच पण जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, महाराष्ट्र शासनाकडनं ही जाहिरात आली आहे. कामगार आयुक्तालयाकडनं 3 वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट जर आपण बघितली तर लास्ट डेट आहे 11 जून 2026 पर्यंत. या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर फॉर्म भरत असताना अडचण नेमकी काय येते तर तुमच्या समोर काही प्रश्न मी मांडले. जसं की पहिली अडचण आहे MSID सर्टिफिकेट लागणार का, पर्याय काय काय येतात. तर पहिले समजून घेऊया की इथे पर्याय ते काय काय विचारतात. बघा, डायरेक्टली मी वेबसाईटला घेऊन जातो. तुम्हाला वेबसाईटला माझ्या लॉग इन वर गेलो मी, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मध्ये गेल्यानंतर मला इथे बघायला मिळतं की MSID ऑर इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट डिटेल ते त्यांनी विचारलंय. इथे टाकताना बघा ऑप्शन काय काय तुम्हाला इथे बघा. पहिलं म्हणजे इथे 4 पर्याय येतात. MSID कम्प्युटर एक्झामिनेशन सर्टिफिकेट, डॉयचं सर्टिफिकेट असेल किंवा द एम्प्लॉई हु हॅव पास द कम्प्युटर, आणि शेवटचा जो पॉइंट आहे तो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक्झामिनेशन मेन्शनर. यात पुढे तुम्ही जर गेलात ना तर विचार त्यांनी एक GR दाखवला बघा. हा GR आहे कधीचा तर 4 फेब्रुवारी 2013चा GR त्यांनी सांगितलंय आणि त्यानुसार त्या GR मध्ये सांगितल्यानुसार काही कॅन्डिडेटला डीम करण्यात आलं. म्हणजे काय, इथे सवलत दिलेली आहे. ओके, GR कधीचा आहे, GR आहे तुमचा फेब्रुवारी 2013चा. बघा, हा फेब्रुवारी 2013चा GR, तो पण मी तुम्हाला दाखवतो काय नेमका. आता इथे फॉर्म भरताना त्या GR नुसार जरी आपण मेन्शन केलं, पुढे मात्र तुम्हाला सगळं टाकावं लागतं, वर्ष, पर्सेंटेज, सगळी माहिती भरावं लागते. त्याशिवाय पुढे जाता येत नाही. 7 नेक्स्ट पुढे होत नाही. बघा, ही माहिती भरून आता ही माहिती भरली ऑलरेडी म्हणून 7 नेक्स्ट पुढे गेलेलं आहे. जेव्हा डॉक्युमेंट मध्ये आपण जातो ना, ह्या डॉक्युमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला त्यांनी अपलोड करायला लावलंय. बघा, अपलोड काय करायला लावलंय तुम्हाला. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, बघा स्कॅन मराठी हे ठीक आहे. MSID सर्टिफिकेट बद्दल सुद्धा त्यांनी अपलोड करायला लावलंय. इथे आपण बघू शकतो 10वी 12वी हे MSID बघा अपलोड करावं लागतंय. हे पण स्टार आहे आणि हे पण स्टार आहे, याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. हे पण स्टार करून दिले बघा लास्टला. आता यामध्ये ना मुद्दे नेमके काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. बघा, आता जातो मला मुद्द्यांवर घेऊन. कुणाला सूट मिळणार आहे का याच्यामध्ये, संधी असूनही लाभ मिळत का नाही. आता मी तुम्हाला सांगतोय कुणाला सूट मिळणार आहे. तुम्ही जर ऍड मध्ये गेलात ना तुम्हाला सगळं बघायला मिळत. बघा, ही ऍड आहे. ऍड मध्ये काय म्हटलंय त्यांनी, यस म्हटलेलं आहे काय, शैक्षणिक अर्हते व्यतिरिक्त सर्व पदांसाठी म्हणजे 3ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शासन वेळोवेळी आदेश काढून निश्चित करेल. आता शासनाने भरपूर GR काढलेले. कदाचित ही ऍड ज्यांनी स्ट्रक्चराइज केली असेल किंवा इथे वेबसाईटला ज्यांनी इथे स्ट्रक्चराइज केली असेल त्यांना ह्या गोष्टी कदाचित माहिती नसाव्या. तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा. तुम्ही पण हा व्हिडिओ बघून इतरांनाही पाठवा. जेवढे सोशल मीडियाला मार्गदर्शन करणारे आहेत, तुम्ही ज्यांच्याकडे बॅच लावली, ज्यांचं मार्गदर्शन घेतात, जे युट्यूबवर येऊन मुलांना मार्गदर्शन करतात, त्यांना पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो. मी काही GR दाखवतो. ह्या GRच्या आधारे तुम्ही सुद्धा व्हिडिओ घ्या, सगळ्यांना सांगा, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा आणि इव्हन दो कामगार आयुक्तालय TCS पर्यंत सुद्धा माहिती पोहोचवा. मी पुढे सांगणार तुम्हाला काय करायचं. सो व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा. तुमच्या सगळ्या सरांना, सगळे मार्गदर्शकांना पण तुम्ही निश्चित सांगा. बघा, त्यामध्ये आदेश काढून सांगितलंय म्हणजे शासनाने भरपूर आदेश काढले. भरपूर आदेश यांनाच माहित नाही. भरपूर आदेश मी दाखवतो तुम्हाला. संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान त्याने कंसात टाकलंय. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSIT किंवा डॉयक्स सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा OABC स्तरपैकी कोणती एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इत्यादी. एक अतिरिक्त आवश्यक अर्हता असणार आहे. बरोबर, म्हणजे शैक्षणिक अर्हतेबरोबर हे सुद्धा लागणार आहे कम्प्युटर. पुढे त्यांनी सांगितलं कंसामध्ये महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान सामाजिक प्रशासकीय विभाग निर्णय क्रमांक. आता बघा, निर्णय कोणते कोण दिले ते पण लक्षात घ्या. 2 प्रकारचे. एक म्हणजे 4 फेब्रुवारी 2013चा GR आहे आणि दुसरा 8 जानेवारी 2018चा GR आहे.
त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. याच्या व्यतिरिक्त अजून 2 जी आर मी तुम्हाला दाखवतो, ते नेमके कुणासाठी मग जी आर ते पण मी तुम्हाला सांगतो. तर हा झाला ऍड मध्ये काय सांगितलं त्यांनी. दुसरा मुद्दा काय, हा जी आर बघा 4 फेब्रुवारी 2013 चा जी आर आहे. यानुसार जर बघितलं आपण, जी आर कडे तुम्हाला घेऊन जातो आणि थोडक्यात सांगतो बघा. हा जी आर माझ्याकडे अवेलेबल आहे. 4 फेब्रुवारी 13 चा जी आर आहे आणि यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रस्तावना मी वाचत दाखवत तुम्हाला. शासन निर्णय काय सांगितला, त्यांनी सांगितले तुम्हाला डोॲकचं सर्टिफिकेट चालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला बघा 9वी 10वी किंवा 11वी 12वीला तुमच्याकडे माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, कम्प्युटर टेक्निक, मल्टीमीडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासून तुम्ही उत्तीर्ण झाला असाल, तुम्हाला सेपरेट MSID सर्टिफिकेटची गरज नाही. दुसरं काय सांगितलं त्यांनी सांगितलं 10वी आणि 12वीला सुद्धा बघा परीक्षा संगणक माहिती तंत्रज्ञान हे विषय घेऊन उत्तीर्ण असाल तरी तुम्हाला वेगळं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. आणि चौथ्या मुद्द्यामध्ये त्यांनी इंजिनिअरिंगच्या बऱ्याचशा स्ट्रीमचा उल्लेख केलेला आहे. ते वाचत नाही तुम्हाला, पुढे याच्या पुढचं पण सांगतो मी. आणि पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यावसायिक शिक्षण परीक्षा मंडळातर्फे तुमचे जवळपास 86 असे कोर्स आहे. ह्या कोर्स पैकी तुम्ही एखादा कोर्स जर केला असेल तर तुम्हाला संगणक अर्हतेची गरज नाही. तुम्ही खाली जर गेला तर हे बघा 86 कोर्स तुम्हाला मी इथे दाखवतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा हा जी आर पण तुम्हाला पाठवून देईल बघा. हे सगळे जे आहेत ना 86 कोर्सेस आहे बघा. तुम्हाला थोड्या अंतराने दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे सगळे जी आर आहे 86 प्रकारचे. यापैकी कोणी जर हा कोर्स केला असेल ना तर त्यांना MSID किंवा संगणक अर्हतेची गरज नाही. बघा हे सगळे कोर्स आहे म्हणजे सीसिंग, कम्प्युटर नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन असे कोर्स आहे जे की 2 वर्ष 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंतचे असणार आहे. हा जरा पहिल्या जी आर बद्दल मी तुम्हाला बोललो बघा. हा 4 फेब्रुवारीचा जी आर. त्यानंतर त्यांनी मेन्शन केला दुसरा जी आर घ्यायचा आहे 8 जानेवारी 2018चा जी आर बघा. ऍड मध्ये मेन्शन केलं त्यांनी बघा. ही त्यांची ऍड आहे आणि 8 जानेवारीचा हा जी आर आहे. मग हा जी आर काय सांगतोय थोडक्यात ते पण बघूया आपण. बघा हा शेजारीच 8 जी आर 8 तारखेचा जी आर आहे 8 जानेवारीचा. संगणक अर्हतेबाबत यांनी प्रस्तावना न वाचता मी डायरेक्ट इकडे घेऊन जातो. यांनी सांगितलंय बघा. यांनी सांगितलंय काय नवीन सुधारित तरतूद काय MSID साठी, तर यांनी सांगितलंय 10वी 12वीला तुमच्याकडे जर संगणकाचे विषय घेऊन तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला इथे सेपरेट संगणक अर्हतेचं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. त्यानंतर बघा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली म्हणजेच AICTE तर्फे मान्यताप्राप्त सर्व पदवी आणि पदविका, सर्व अभियांत्रिकी शाखा जेवढेही इंजिनियर असतील जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला संगणक अर्हतेचं सेपरेट सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. तुम्ही इंजिनिअरिंग केली आहे इटसेल्फ तुम्हाला हे सर्टिफिकेट कन्सिडर केलं जाणार आहे. त्यानंतर ICSE यांच्या मार्फत तुम्ही 10वी 12वीला सुद्धा जर हे विषय घेऊन पास असाल तर तुम्हाला सुद्धा वेगळं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही असा हा जी आर सांगतोय. हा जी आर नंतर मी तुम्हाला पुढे अजून दाखवून बघा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 जी आर मी तुम्हाला सांगितले. हे 2 जी आर मग यानुसार ज्यांच्याकडे 86 कोर्सेस असेल, डोॲकचं सर्टिफिकेट असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी इंजिनिअरिंगची मुलं असाल 10वी 9वी 10वी 11वी 12वीला जर तुमचा कम्प्युटर विषय होता तर तुम्हाला संगणक अर्हतेचं सर्टिफिकेट लागत नाही. हे मुद्दे क्लिअर झाले 4. आता मी अजून पुढे घेऊन जातो. हे 2 जी आर तर झाले पण पुढे अजून मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं बघा. त्यामध्ये आहे मुद्दा की वरील दोन्ही जी आर प्रमाणे सवलत असल्यास फॉर्म मध्ये काय माहिती भरावी. आता एखादा विद्यार्थी मी असं म्हणतो की इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी फॉर्म भरतोय. मग त्याला फॉर्म भरत असताना इथे अडचण काय येते की फॉर्म भरत असताना हे विचारलं जात आहे. काय विचारतंय इथे उत्तीर्ण आहात का, कशानुसार तुम्ही उत्तीर्ण आहात. तर इथे फॉर्म भरताना तुम्हाला ह्या जी आरचा उल्लेख करायचा आहे आणि वर्ष तुमचं इंजिनिअरिंगला तुम्ही जेव्हाही क्वालिफाईड झाला असाल ना ती तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे. पर्सेंटेज इंजिनिअरिंगचीच तुम्हाला टाकायची. मी उदाहरण इंजिनिअरिंगचं दिलेलं आहे. तुमच्याकडचे 10वीला असेल 12वीला असेल बरोबर नाही, तुमचा डोॲकचा असेल MSID असेल किंवा 86 कोर्सेस पैकी जे सर्टिफिकेट असेल तुमचं त्याची माहिती तुम्हाला इथे भरायची. प्राप्त गुण, मॅक्सिमम मार्क, पर्सेंटेज हे टाकायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करताना सुद्धा इथे तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर इथे अपलोड करताना तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर इंजिनिअरिंगचं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. तुमचं जर 86 कोर्सेस पैकी एखादा कोर्स असेल तर इथे ते अपलोड करू शकता. हा जरा पहिला मुद्दा क्लिअर कट. ओके, आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया, तुम्हाला घेऊन जातो. बघा आता बघा ऍड मध्ये त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे. ऍड मध्ये काय म्हटलंय या 6 उमेदवारांना सूट आहे असं म्हटलेलं आहे. कशासाठी तर टायपिंग सर्टिफिकेट जे आहे त्यासाठी सूट दिलेली बघा. टायपिंग सर्टिफिकेटसाठी कोणते आहे बघा. टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट टंकलेखन पदाकरिता, फक्त त्या पदाकरिताच त्यांनी सांगितलं बघा. टंकलेखक पदाकरिता असंही लक्षात घ्या की टायपिंग हे फक्त एकच पदाला लागतं टंकलेखक पदाकरता. बाकीची जी पद आहेत म्हणजे निरीक्षक आणि लेखापाल नावाचं जे पद आहे बघा, निरीक्षक आणि लेखापाल यांना मात्र टायपिंग लागत नाही. यांना मात्र MSID लागतंय बघा. यांना काय लागतंय MSID मात्र लागणार आहे. क्लिअर कट झालं. हा आता बघा मी संदर्भ तुम्हाला सांगतोय. यात त्यांनी काय केलंय टायपिंग मध्ये दिव्यांगांना सूट दिली आहे,
माजी सैनिकांना दिली आहे, त्यानंतर अनाथांना सूट आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पंजूर अंशरण यांना सूट आहे. ह्या सगळ्यांना सूट कधीपर्यंत आहे? नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधी आणि 2 संधी, म्हणजे तुम्ही निवड झाली की 2 वर्ष तुम्हाला संधी, त्या 2 वर्षात तुम्हाला हे सर्टिफिकेट द्यायचं टायपिंगचं, मराठी इंग्लिश बोथ. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता मी याचा संदर्भ सांगतो तुम्हाला पुढे याच्याबद्दल. बघा सर, हे तर ठीक आहे, लघु टंकलेखनासाठी होतं, मग यांचा आणि यांचा काय संबंध? आता पुढे जी आर मी तुम्हाला दाखवतो. बघा एक जी आर तुम्हाला दाखवतो. हा 16 जुलैचा जी आर आहे, तुमच्या समोर मी उल्लेख करतोय 16 जुलैचा जी आर. बघा हा 16 जुलैचा जी आर दिसतो सगळ्यांना. आता ह्या जी आर मध्ये काय सांगितलं बघा, विषय काय? संगणक अर्हता परीक्षेबाबत. आता यांनी यामध्ये काय सांगितलं थोडक्यात तुम्हाला घेऊन जातो शासन पूरक पत्रांमध्ये. बघा यांनी आता मी तुम्हाला 2 जी आर दाखवले बघा, 4 फेब्रुवारी 13चा आणि 8 जानेवारी 2018चा. रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात येऊन खालीलप्रमाणे नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येत आहे. म्हणजे ज्यांना संगणक अर्हतेचं सर्टिफिकेट हवं आहे यांच्यासाठी समतुल्य अर्हता असणारं अजून कोणते 2 सर्टिफिकेट त्यांनी ऍड केले बघा इथे. त्यांनी ऍड केलंय पहिलं बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग मराठी इंग्रजी हिंदी 30 शब्द प्रति मिनिट 6 महिन्याचा कोर्स, आणि बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग मराठी इंग्लिश हिंदी 40 शब्द प्रति मिनिट कालावधी 6 महिने. म्हणजे तुमच्याकडे जर मराठी किंवा इंग्लिश हे दोघे किंवा दोघांपैकी अनुक्रमे 30 आणि 40 शब्द प्रति मिनिट जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला संगणक अर्हतेची गरज नाही. जी आरचा विषय काय बघा इथे, जी आरचा विषय संगणक अर्हतेबाबत आहे. तुम्ही प्रस्तावना वाचू शकतात. समकक्ष सांगितले, काय सांगितले त्यांनी? या अभ्यासक्रमामध्ये MSIT संगणक अभ्यासक्रमातील समकक्ष विषय शिकवण्यात येतात आणि त्याचनुसार इथे हा निर्णय झालेला आहे. मग याचा अर्थ काय? इथे जर हा 16 जुलैचा जी आर तुम्ही विचारात घेतला तर यात असं आपण म्हणू शकतो की निरीक्षक आणि लेखापाल आणि काय म्हणजे आपण लघु टंकलेखक ह्या तिघांनाही जर एखादा विद्यार्थी फॉर्म भरत असेल तर या विद्यार्थ्यांचं जर टायपिंगचं सर्टिफिकेट असेल यांच्याकडे कोणतंही, मराठी असो किंवा इंग्लिश असो, तर यांना संगणक अर्हतेची गरज नाही. लक्षात घ्या. आहे का गरज? जी आर आहे ना, जी आर तेच सांगतो ना, यांना गरज नाही. अजून एक आणि सगळ्यात महत्वाचा जी आर मी तुम्हाला दाखवतोय बघा. या जी आर नुसार जाहिराती आलेल्या आहेत. मी तुम्हाला आता जो जी आर दाखवणार आहे ना, ह्या जी आर नुसार जाहिराती आलेल्या आहेत. मग या परीक्षेसाठी हा जी आर लागू का नाही? तर बघा हा जी आर तुमच्या समोर आहे. 19 मार्च 2003चा जी आर आहे. बघा संधी असूनही लाभ मिळत नाही. बऱ्याचशा एक्झाम अशा पण आहेत त्यामध्ये संधी दिलेली आहे, मग इथे का नाही आहे? तर नव्याने नियुक्त होणाऱ्या गट अ, गट ब, गट क मधील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी संगणक ज्ञान विषयक नियुक्तीपूर्व अर्हतेची अट शिथिल करण्याबाबतला हा जी आर आहे आणि बऱ्याचशा एक्झाम मध्ये ह्या जी आरचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना सूट दिलेली आहे. आता हा जी आर तुमच्या समोर आहे, 2003चा जी आर आहे. आणि बघा प्रत्येक जी आर मध्ये, आता तुम्ही लेटेस्ट जी आर जर बघितला, जो जी आर आहे कधीचा आहे? हा लेटेस्ट जी आर आहे. लेटेस्ट जी आर तुम्ही बघा 18चा आहे. त्याच्यानंतर 16 जुलै 2018चा पण लेटेस्ट जी आर आहे. यामध्ये हा जो जी आर याचा उल्लेख केलाय कधीचा आहे? 19 मार्च 2003चा जी आर आहे. याचा उल्लेख केलाय बघा, याचा उल्लेख केलेला आहे. इथं दाखवतो तुम्हाला मी, वाचा नाही याच्यात पण दिलाय का? याच्यात उल्लेख केलाय, बघूया आपण. 2013चा जी आर आहे आणि यामध्ये 2003चा जी आर आहे. बघा याचा उल्लेख केलाय. कधीचा आहे हा जी आर? लेटेस्ट जी आर 19 मार्च 2003. हा ओल्डेस्ट आहे. त्याचा उल्लेख केला याच्यामध्ये, रियाज केलाय बघा, इथे उल्लेख केलाय बघा. मग हा जी आर काय सांगतो ना, हा फार महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यांसाठीच महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा, मी सगळ्यात खाली येऊन जातो. बघा इथे सांगितलेलं काय? शासन निर्णय वाचा तुम्ही. शासन निर्णय काय सांगतोय बघा. 19/3/2003 रोजी किंवा त्यानंतर गट अ, गट ब, गट क मधील वाहन चालक वगळून ज्या पदांची निवड प्रक्रिया सुरू होईल अशा नव्याने नियुक्त होणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगणक अर्हता त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. किती सांगितलंय? 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्यांच्या सेवा समाप्त होतील अशा प्रकारची अट अशा उमेदवारांच्या नियुक्ती पत्रात घालण्यात यावी. प्लस त्यांना पुढे 3 वर्ष त्यासाठी 300 रुपये पण द्यावे हे पण सांगितलेलं आहे. तो आता हे जर तुमच्या लक्षात आलं, मी तुम्हाला सांगितलंय इथपासून इथपर्यंत व्यवस्थित वाचा. तुमच्या लक्षात येईल की ह्या जी आरच्या नुसार MSCIT ची गरज शक्यता नाहीच आहे. इथे मुलांना संधी द्यायलाच पाहिजे. आजकाल आम्ही अँड्रॉइड मोबाईल वापरतो. अँड्रॉइडचे ऍप्लिकेशन आपल्याला माहिती आहे, टायपिंग आपल्याला मोबाईलला फटाफट जमते.
आता त्याची गरज नाही. MSID पूर्वी लोकांना कम्प्युटर माहितच नव्हतं, म्हणून कम्प्युटरची ओळख असावी म्हणून त्यावेळेस त्यांनी संगणक अर्हतेचे सेवा प्रवेश नियमावली टाकले होते. पण आता त्यात GR आले, भरपूर सारे बदल एवढे झाले तरी सुद्धा तुम्ही इथे ह्या GRचा उल्लेख केलेला नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर लक्षात आपल्याला असं येतं की मग आता विद्यार्थ्यांनी काय करावं. तर पहिले म्हणजे कॉल TCS हेल्पलाईन नंबर, कॉल कामगार आयुक्तालय, मेल कामगार आयुक्तालय आणि चौथं महत्वाचं आहे, सगळ्यांनी हे करावंच. ऑनलाईन हेल्प डेस्कवर जावं आणि तुम्ही तिथे तिकीट जनरेट करावं. आता मी तुम्हाला सांगतोय पहिला मुद्दा बघा, तुम्हाला कॉल करायचा आहे कामगार आयुक्तालयाला, त्यांच्या ऍडमध्येच पहिले दूरध्वनी क्रमांक पण आहे, त्यांचा मेल ID पण आहे, यांना मेल करा. साध्या सिंपल भाषेत त्यात काय टाकावं ते पण मी तुम्हाला सांगतो. ह्या दोन गोष्टी. त्यानंतर तिसरी गोष्ट, तुम्ही TCS किंवा IBS ला हेल्पलाईन नंबरला टेक्निकलला कॉल करावा. हा कॉल उचलला जातो, मी यांच्याशी बोललो पण आहे. त्यांनी सांगितलं मला की यस तुम्ही सांगितलेले मुद्दे बरोबर आहे, पण त्यासाठी तुम्ही आम्हाला तिकीट जनरेट करून द्या. तिकीट जनरेट करायचं म्हणजे काय करायचं, तुमच्या ह्या रजिस्ट्रेशनच्या पेजला जायचंय. रजिस्ट्रेशनच्या पेजला नंतर हेल्प डेस्कवर क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा फाईल ओपन होते. त्यामध्ये तुमची प्रॉब्लेम कॅटेगरी ऍप्लिकेशन फॉर्म टाकायचा आहे, प्रॉब्लेम टाईप क्वालिफिकेशन रिलेटेड इश्यूज सांगायचे आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला कमी शब्दात हे मांडायचं आहे. आता हे काय मांडलेले ते तुम्हाला दाखवतो बघा. काय मांडले तुमच्या समोर आहे. फॉर्म भरताना MSID सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आले आहे. आपल्या माहितीसाठी मी काही GR देत आहे, त्यानुसार काही विद्यार्थ्यांना सूट असून काहींना 2 वर्ष सवलत आहे, यावर योग्य तो बदल करावा. सूट असून सर्वांना टाकलं तरी चालतंय, ते काहींना नाही, सर्वांना टाकलं तरी चालणार आहे, कारण सर्वांना दिलाय 2 वर्ष सूट आहे. तेच मी इंग्लिशमध्ये तुमच्या समोर टाकलंय. तुम्हाला योग्य लँग्वेज कोणती वाटते त्यामध्ये टाका आणि अशा पद्धतीने तुम्ही हा जो तिकीट आहे तो जनरेट करू शकतात. इथे 2 GR पण मी उल्लेख केले बघा. इथे GR पण अपलोड केले मी. एक GR जो अपलोड केलाय तुम्ही शेवटचा तुम्हाला दाखवला बघा GR, शेवटचा GR. कधीचे 2 GR मी तुम्हाला सांगतो कधीचे अपलोड केलेत बघा. त्यांच्याकडे 2 GR त्यांनी उल्लेख केलेला आहे. मी टाकलेला GR जो जोडलाय तो हाय बघा, 19 मार्च 2003चा आणि 16 जुलै 2018चा. बरोबर आहे. हे दोन्ही GR मी इथे अपलोड केले, तुम्ही सुद्धा अपलोड करू शकता. हे GR ची कॉपी आमची टीम तुम्हाला पाठवेल बघा. हा 19 मार्च 2003चा GR अपलोड केलेला आहे आणि काय 16 जुलै 2018चा GR सुद्धा अपलोड केला. हे दोन्ही GR अपलोड करा. इथे चूज फाईल अपलोड करायची आणि सबमिट करायची. सबमिट केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचे तिकीट नंबर पण दिसतो तुम्हाला बघा. हा तिकीट नंबर माझ्या समोर आलेला. तिकीट डिटेल्स दाखवत बघा. माझं काय नावाने माझं सगळं डिटेल्स आहे, सगळं तुम्हाला ते बघायला मिळतंय. त्यानंतर तुम्ही खाली जर गेलात ना, तुम्हाला तिकीट स्टेटस पण दिसतंय. जेव्हा सॉल्व्ह होईल तेव्हा इथे रिमार्क त्यांचा येऊन जाईल. जेव्हा सॉल्व्ह होईल तेव्हा मी आत्ताच काही वेळापूर्वी 2 तासापूर्वी जनरेट केलेलं आहे तिकीट. सो यानुसार तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहे. सगळ्यांनी प्रयत्न केला तर हे शक्य आहे, अदरवाईज तुम्हाला MSID सर्टिफिकेट लागेल. मग आम्ही जर गेलोय, तुम्ही पण करा. तुम्ही करा, तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या सगळ्या ग्रुपला सांगा. जेवढे महाराष्ट्रातले मार्गदर्शक आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा, त्यांनाही करायला लावा. कारण सगळ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यापासून इथे रोखलं जात आहे, विनाकारण रोखलं जात आहे. सो होऊ नये यासाठी प्रयत्न करा. काही अडचण असेल तर आमच्या टीमला कॉल करून तुम्ही हे दोन्ही GR घेऊ शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्टली बॅच पण परचेस करू शकता. फक्त इग्नाइट अकॅडमी हे ऍप आहे आणि इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस पण तुम्ही लगेच जॉईन करू शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक पण दिली, कॉन्टॅक्ट नंबर पण दिला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आवडला तर कमेंट पण करा, सगळ्यांना शेअर करा आणि अशाच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.